आपण चर्चेकडे वळतोय। आयटी कर्मचारी अविनाश चिकणे आपल्याबरोबर यावेळेला जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, एका बाजूला पुणे जसं विस्तारत गेलं तसा आयटी पार्कचाही पसारा वाढत जाताना दिसला। त्याचबरोबर त्या ठिकाणी येणाऱ्यांची आणि नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली, तशी घरांची संख्या देखील वाढत गेली। मात्र जर उद्या आयटी पार्क आणि त्या ठिकाणी असलेल्या कंपन्या इतर शहरांकडे गेल्या तर त्याचा किती मोठा फटका त्या ठिकाणी ज्यांनी घरं घेतलेली आहेत, जे राहत आहे, जे स्थानिक म्हणून त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहे त्यांना बसू शकतो। अविनाशजी नमस्कार, मी अविनाश चिकणे। मी गेली 2 वर्ष हिंजेवाडीमध्ये काम करतोय। तर 2 वर्षापासून मला फेस होणाऱ्या मी समस्या सांगतो। कारण 2 वर्षापासून मी जातोय तर ट्रॅफिकचा खूपच प्रॉब्लेम आहे। बरं, ट्रॅफिकमध्ये रस्ते खूप अरुंद आहेत आणि रस्ते म्हणजे चांगले नाही आहेत। सगळीकडून म्हणजे सूज रोड असेल किंवा कसारा सायकल रोड आहे, खड्डे खूप आहेत आणि येताना ट्रॅफिक खूप जाम होते। त्याच्यामुळे येण्यासाठी 2 ते 3 तास लागतात काही काही लोकांना। त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत आहेत आणि ड्रेनेज पण व्यवस्थित नाहीये। पाऊस जास्त पडला तर बरं। पाणी तुंबल्यामुळे पण जास्त ट्रॅफिक जाम होते आणि ऑफिसच्या टायमिंगमध्ये तर खूपच ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागतं। खरोखर या मूळ समस्या आहे खरं तर त्या ठिकाणच्या। पवनजी, ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आयटी हबमध्ये काम करणारे लोक असतात, स्थानिकांना मिळणारा रोजगार आणि त्या ठिकाणी निर्माण झालेली रोजगार निर्मिती यावरती किती मोठा परिणाम होईल ज्या वेळेला हे उद्योग धंदे थेट महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची कल्पनाही करवली जात नाही खरं तर। नाही, जर आयटी पार्क इथून हल्लं किंवा थोड्या जरी कंपन्या गेल्या तरी आयटी मध्ये एम्प्लॉयची संख्या फार असते। तुम्हाला एक बिल्डिंग जरी दिसली तरी त्याच्यामध्ये 5 ते 10,000 एम्प्लॉईज असतात। बरोबर आहे। त्यामुळं तो इम्पॅक्ट एम्प्लॉईज वरती आहेच। आपले जे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना जितकं कॉम्पिटिशन फेस करायला लागतं तर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तो जॉब आपल्याला मिळवणं फार टफ आहे। आपल्या इथं आपल्याला तो जॉब मिळवणं थोडं सोपं आहे, पण दुसऱ्या राज्यामध्ये तो टफ आहे। प्लस हे जे बाकीचे अँसिलरी जॉब्स आहेत आयटी पार्क मधले ते खूप मोठे आहेत। म्हणजे जेवढे आयटी कर्मचारी तेवढे ते जॉब आहेत। हाऊसकीपिंगचे असतील, सिक्युरिटीचे असतील किंवा बाकी जे हॉटेल व्यवसाय असेल, हा सगळ्याच त्यातनं इम्पॅक्ट होऊ शकतो। आणि ते न होऊन देण्यासाठी आपल्याला आज जर उपाययोजना आपण करू शकलो आणि आपण जर इमेज बदलू शकलो तर डेफिनेटली आपलं जे ब्रँड आहे पुण्याचं, जसं आपण ऑटो हब आहे, आपण एज्युकेशन हब आहे, तसं आपण आयटी हब सुद्धा आहोत। तर हे आपल्याला ब्रँड टिकवणं गरजेचं आहे। त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे। आता ते प्रयत्न आम्हाला दिसत आहेत, तर ते झाले तर आपलं आयटीचं जे, कारण का हे जर आता जे प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहेत, जर असं इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्ही 2005 ला अमेरिकेला डिलिव्हर केलं असतं तर आपल्याकडे भविष्यामध्ये प्रोजेक्ट आले असते का? त्यामुळे आपण असं इन्फ्रास्ट्रक्चर कर्मचाऱ्यांना कसं काय देतोय? आणि आमच्यातले तुम्ही जवळपास 50% आम्ही 6 वर्ष अमेरिकेला राहून आलेलो आहे। तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही बघितलेलं आहे। तर आम्ही ते ग्लोबल कंपॅरिझन करणारच की बाबा ग्लोबली इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, आम्ही जर ग्लोबली प्रोजेक्ट डिलिव्हर करतो तर निदान आम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी चांगलं मिळावं, एवढीच कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। बरोबर आहे। बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते एकसारखं असावं अशी खरं तर अपेक्षा असायला हवी। मात्र गणेश जांभूळकरजी, ज्या वेळेला इतकं मोठा आयटी पार्क त्या ठिकाणी आलं, जमिनींबरोबरच त्या ठिकाणी आलेले बिल्डर्सही मोठ्या प्रमाणात होते, मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली, तशी रोजगार निर्मिती झाली, स्थानिकांना त्याचा किती फायदा झाला। आज मात्र जर भविष्यामध्ये